सध्या जीबीएस आजारानं त्याचं थैमान वाढवलेलं आहे आणि धुळ्यामध्ये सुद्धा जीबीएस आजाराचा रुग्ण आढळून आलेला आहे, ज्याच्यामुळे प्रचंड चिंता सध्या वाढते। पहिलाच रुग्ण सध्या धुळ्यामध्ये आढळलाय, मात्र आरोग्य व्यवस्थेला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता खबरदारी घ्यावी लागणार आहे। कबीरगंज भागातील 48 वर्षीय पुरुषाला ही जीबीएस आजाराची लागण झाल्याचं समजते। पहिला रुग्ण आहे धुळ्यातला हा। सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचे रुग्ण आता आढळायला लागले आहेत आणि सध्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धुळ्यामध्ये आढळलेल्या पहिल्या जीबीएसच्या रुग्णावर उपचार केले जात आहेत। कबीरगंज भागातली 48 वर्षीय व्यक्ती आहे ही, मात्र सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळते। त्याच्यामुळे आता धुळ्यातली सुद्धा आरोग्य व्यवस्था प्रचंड खबरदारी या बाबतीत घेताना दिसते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत। धुळ्यामध्ये जीबीएस आजाराचा पहिलाच रुग्ण आढळलेला आहे आणि त्याच्यावर सध्या उपचार केले जात आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांच्याकडून। भूषण सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, आता सध्याच्या क्षणाला नेमकी रुग्णाच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर सगळ्या धुळेकरांसाठी काय नेमक्या सूचना आता आरोग्य व्यवस्थेने जारी केल्यात? रिद्धी, धुळे शहरातील हा पहिलाच रुग्ण आढळलेला आहे। धुळे शहरातल्या कबीरगंज परिसरातला हा रुग्ण आहे। या रुग्णावरती सध्या धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। डॉक्टरांनी याबाबत माहिती दिलेली आहे। या रुग्णाची जी प्रकृती आहे ती आता सुधारणा त्या प्रकृतीमध्ये होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आणि हा जीबीएस आजार जो आहे हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळे या आजारामुळे घाबरून जाऊ नये असं धुळेकरांना आवाहन जे आहे ते डॉक्टरांनी केलेलं आहे। हा रुग्ण जो आहे सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार घेत होता, त्यानंतर प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णाला दाखल करण्यात आलेला आहे। या रुग्णाची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर जळगाव जिल्ह्यातले चाळीसगाव या ठिकाणी हा रुग्ण जो आहे तो कामासाठी काही दिवस चाळीसगाव मध्ये होता। त्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला, तो त्या ठिकाणी आजारी पडला आणि नंतर तो जो आहे तो धुळ्यात सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। या रुग्णाची प्रकृती आता सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। अगदी भूषण, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।